गुड मॉर्निंग आणि नमस्कार फॅमिली। तर बघा मी कामावर जायला रेडी झालेली आहे। तर आज शनिवार आहे, माझ्या मिस्टरांचा उपवास असतो शनिवारी आणि सध्या आमच्या हॉस्पिटलची धावपळ आहे। तर हा हॉस्पिटलचा शेवटचा व्हिडिओ आहे, कारण ह्या व्हिडिओ नंतरच म्हणजेच ह्याच दिवशी म्हणजे 12 तारखेला माझ्या सासूबाई एक्सपायर झाल्या होत्या पहाटे 3 वाजता। तर हा हॉस्पिटलमध्ये जाण्याचा शेवटचा दिवस आहे, तुम्ही बघू शकता। शनिवार रविवार मी उशिरा कामावर जाते, त्यामुळे 7:45 झालेत। घरात मिस्टरांसाठी साबुदाण्याची खिचडी बनवली, ती एका टिफिनमध्ये पॅक केली, जेणेकरून ते हॉस्पिटलला जाताना तो साबुदाण्याच्या खिचडीचा डबा घेऊन जातील आणि त्यांचा टिफिन पॅक करून मी कामावर निघाली आहे। बाकी जेवण वगैरे मी काहीच बनवलं नाही आहे, कारण मी कामावरनं लवकर येणार आहे आणि त्यानंतर जेवण बनवणार आहे आणि टिफिन घेऊन हॉस्पिटलला जाणार आहे। माझ्या दिरांसाठी टिफिन घेऊन जाते मी, कारण त्यांना पण शुगर आहे आणि सध्या सासूबाई आजारी असल्यामुळे त्यांच्या पण तब्येतीकडे दुर्लक्ष होत आहे। तर अशा प्रकारे कामावर मी निघाली आणि कामावर पोहोचली देखील। लिफ्टमधनं चालली आहे, तर सध्या धावपळ खूप आहे, शिवाय मनस्थिती बरोबर नाही आहे, खूप रडू येतं आहे आणि डॉक्टर दररोज सांगत आहेत की क्रिटिकल कंडिशन आहे, क्रिटिकल कंडिशन आहे। तर त्यामुळे खूपच मनस्थिती ढासळलेली आहे। तर बघा अशा प्रकारे मी पहिल्या कामावर पोहोचली आहे। दारात जो पेपर ठेवला होता तो पेपर घेतला आणि घरात एंट्री केली। इथे गेल्यावर मस्तपैकी कांदा, मिरची आणि कोथिंबीर टाकून हे ऑनियन उत्तप्पा केलेला होता। ऑनियन उत्तप्पा हे मी 12 उत्तप्पे केले होते ऑनियनचे। तर तुम्ही बघू शकता किती छान त्याला अशी जाळी झालेली आहे, कारण की हे पीठ आयडीचं पीठ होतं, हे पीठ खूप छान असतं। त्यानंतर ही पांढरी चटणी बनवली आहे, फक्त नारळाची चटणी आहे ही। त्यानंतर तोंडल्याची रस भाजी बनवलेली आहे शेंगदाण्याचा कूट घालून, आणि चपात्या बनवलेल्या आहेत। तर इथे चपाती, भाजी, उत्तप्पा आणि चटणी एवढं सगळं होतं, त्यामुळे भांडी पण जास्त निघालेली आहेत। किचन गॅस घाण झालेला आहे, तर आम्ही आता भांडी घासणार आहे, किचन गॅस क्लीन करणार आहे। तर तुम्ही बघू शकता माझी भांडी घासून झालेली आहेत, एवढा ढीग होता भांड्याचा। सगळं जेवण मी भांड्यामध्ये छोट्या टोपामध्ये वगैरे ट्रान्सफर केलं आहे आणि सगळे भांडी आता पुसून वगैरे मी जागेवर ठेवणार आहे। तर हे सगळं काम आवरून मी आता दुसऱ्या कामावर चालली आहे। तर दुसऱ्या कामावर मला कांदे घेऊन जायचे होते, तर मी ते मध्येच गाडी थांबवून कामावर जाण्याआधी रस्त्यातच घेतले होते, कारण तिकडे कामावरचे कांदे संपले होते। आता तुम्ही बोलाल की मी इकडचा कुठलाच व्हिडिओ शूट केलेला नाही आहे। ॲक्च्युली इथे मी कामावर तर पोहोचली, पण इथे मी काय रेसिपी बनवली मी व्हिडिओच शूट केलेला नाही आहे, कारण माझी मनस्थिती खराब होती। आणि दुसरी गोष्ट, मला वाटलं मी माझा व्हिडिओ चालू केला आहे आणि मी आपलं शूट करत होती मी काय काय बनवलं आहे ते, पण ते व्हिडिओ शूट झालाच नाही, कारण मी ते बटन ऑन केलंच नव्हतं की मी काय बनवलं आहे। तर बघा व्हिडिओ झालाच नाही आहे तो शूट, आणि मी कामावरनं निघाली आहे। तरी तुम्हाला तोंडीच सांगते इथे मी काय बनवलेलं। इडली सांबार बनवला होता नाश्त्यामध्ये, त्यानंतर खपली गव्हाच्या पिठाच्या चपात्या बनवल्या होत्या, तांदळाची भाकरी बनवलेल्या होत्या 4, त्यानंतर पिठलं बनवलेलं होतं आणि भाजी बनवलेली होती मटकीची उसळ। तर बघा तिसऱ्या कामावर मी आली आहे, तर इकडे मी चिली पनीर बनवते। तर हे चिली पनीर आहे, चिली पनीरची फुल रेसिपी मी माझ्या चॅनलवर टाकलेली आहे, तुम्ही चेक करू शकता। चिली पनीर बनवल्यानंतर मी पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस बनवला, खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकून। मी ह्याच्यामध्ये मस्तपैकी कॉर्न टाकलेला आहे, ह्याच्यामध्ये कॅप्सिकम टाकली आहे, बीन्स टाकलेत, पनीर टाकलं आहे आणि बेबी कॉर्न टाकलेला आहे। तर हे सगळं टाकून मस्तपैकी पनीर व्हेजिटेबल फ्राईड राईस बनवला आहे, त्याबरोबरच चिली पनीर पण बनवलेलं आहे। तर इकडचं माझं स्वयंपाक झालेला आहे, तर तुम्ही बघू शकता इकडचं माझं जेवण झालं आहे। तुम्हाला मी फायनल लूक दाखवते। मी बाउलमध्ये चिली पनीर काढलेलं आहे, कारण त्याच पॅनमध्ये मला फ्राईड राईस करायचा होता। तर त्यांना असं हे पातळ सुपी असं चिली पनीर आवडतं, असं घट्ट घट्ट आवडत नाही। तर ज्या कामावर मी जे पण रेसिपी बनवते, जे पण जेवण बनवते, त्यांच्या टेस्टनुसार त्यांना जसं पाहिजे त्या हिशोबाने बनवते। तिथे आपलं डोकं चालवून चालत नाही, तर ते बोलतील तसं त्यांना जी टेस्ट आवडते तसंच बनवावं लागतं। हा आहे पनीर फ्राईड राईस, ह्याच्यामध्ये खूप साऱ्या व्हेजिटेबल, खूपच हेल्दी आणि टेस्टी पनीर फ्राईड राईस आहे। ह्याच्या आधी मी या पनीर फ्राईड राईसची रेसिपी चॅनलवर टाकलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता। ह्याच्यात गाजर, बीन्स, पनीर, शिमला मिरची आणि बेबी कॉर्न ह्या सगळ्या व्हेजिटेबल टाकलेल्या आहेत। तर खूप टेस्टी लागतो, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। तर इथे माझं तिसरं काम झाल्यावर मी सगळं जेवण झाकून ठेवलं आहे, किचन गॅस सगळा क्लीन केला आहे आणि मी आता घरी जाणार आहे। तर आज मला हॉस्पिटलला जायचं आहे, त्याआधी मला घरी जाऊन टिफिन बनवायचा आहे। तर आज ऊन खूप कडक आहे आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता। सकाळी मी घरातनं जी निघाली होती ती भर दुपारी मी घरी पोहोचलेली आहे। घरी जाऊन मला खूप सारी कामं
धुवायची आहेत, कारण डॉक्टरांनी सरळ सांगितलं आहे की सासूबाईंची तब्येत सिरियस आहे, तुम्ही तुमच्या नातेवाईकांना बोलवून घ्या, त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. तर मला हॉस्पिटलला जाण्याआधी सगळी घरातली कामं निपटवून हॉस्पिटलला जायचं आहे, कारण हॉस्पिटलला किती वेळ लागेल काहीच सांगू शकत नाही आणि मग मी नंतरनं घरी येणार नाही आहे हॉस्पिटलमधनं. तर पटकन घरी आली. तुम्ही बघू शकता मी चेंज पण नाही केले, फक्त हातपाय धुतलेत आणि लगेच स्वयंपाकाला लागली. बाजूला कुकरमध्ये मी डायरेक्ट डाळ फोडणीला टाकलेली आहे, वरण म्हणतात ते मी डायरेक्ट फोडणीला टाकले, कारण मी हॉस्पिटलला टिफिन चपाती भाजीचा नेणार आहे, पण पोरांसाठी वरण भात करून ठेवते. मी हॉस्पिटलमधनं कधी येईल कधी नाही, किंवा मी आज रात्री हॉस्पिटलवरनं घरीसुद्धा येणार नाही, तर अशी कंडिशन होऊ शकते. त्यासाठी मी पोरांसाठी दोन्ही टायमाचा स्वयंपाक बनवते, दिरासाठी डब्बा बनवते. तर वांग बटाट्याची भाजी बनवते आहे मी डब्बा घेऊन जाण्यासाठी, कारण मिस्टरांचा तो उपास आहे. सकाळीच मी त्यांना साबुदाण्याची खिचडी दिली आहे, पण दिरांसाठी मला माझे मोठे दीर आहेत त्यांच्यासाठी चपाती भाजीचा टिफिन न्यायचा आहे, मुलांसाठी वरण भात बनवायचा आहे, त्यामुळे माझे हात पटापट चालत आहेत. पटकन पीठ मळून घेतलं, एका बाजूला डाळ होते एका बाजूला भाजी होते, तोपर्यंत मी चपातीचं पीठ मळून घेतलं. आता इथे माझ्या डाळीचा कुकर झाल्यानंतर मी त्या बाजूला भाजीची कढई शिफ्ट केली आणि ह्या बाजूला तवा ठेवला, जेणेकरून पटापट चपात्या होतील. असं करून मी पटापट स्वयंपाक करत होती. खूप गरम होत होतं, सकाळी आल्यापासून माझी धावपळ चालू होती. बघा मी तांदूळ पण काढले डब्यातनं. तवा तापेपर्यंत मी तांदूळ धुवून घेतले, जेणेकरून तेवढ्या वेळामध्ये तवा तापेल आणि कुकर रिकामी करून मग त्याच कुकरमधली डाळ बाजूला काढून दुसऱ्या भांड्यात काढून त्याच कुकरमध्ये मी भात लावणार आहे शिजायला. तर बघू शकता तुम्ही अशा मोठ्या आणि पटापट मी चपात्या करते. चपाती शेकेपर्यंत मी एका बाजूला कुकरमधली डाळ ट्रान्सफर करते दुसऱ्या भांड्यात आणि कुकरमध्येच मी भात लावणार आहे. मी भात मोस्टली कुकरमध्येच करते. पहिली गोष्ट म्हणजे गॅस पण वाचतो, दुसरी गोष्ट म्हणजे वेळ पण वाचतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे पटकन होतो आणि तो म्हणजे टेस्टला पण आम्हाला आवडतो. तर अशा प्रकारे मी डाळ काढून घेतली दुसऱ्या छोट्या भांड्यात आणि त्याच कुकरमध्ये मी जे धुतलेले आहेत तांदूळ ते तांदूळ टाकणार आहे. तर अशा प्रकारे माझ्या भाजी ऑलरेडी झालेली आहे, डाळ पण झालेली आहे आणि आता मी चपात्या करते आणि चपात्याचा तवा उतरवून मी तिथे आता कुकर ठेवणार आहे भाताचा. तर आधी ती डाळीमध्ये मी पाणी टाकले, ती डाळ एकदा उकळून घेते, कारण कुकरमधली डाळ काढल्यानंतर मी पुन्हा कुकरमध्ये पाणी टाकलं आणि ती डाळ पण मी त्या भांड्यात टाकली. माझ्या चपात्या झाल्यात, तांदूळ धुवून झालेत. डाळ उकळेपर्यंत तो जो धुतलेला तांदूळ आहे तो मी कुकरमध्ये ट्रान्सफर करते. अशी मी पटापट कामं करते, कारण एवढे दिवस झाले हॉस्पिटलमध्ये ये जा सुरू असल्यामुळे मला कपडे धुवायला भेटले नाहीत. आज अक्षरशः मला घालायला कपडे नव्हते, तर मी हा एकदा घातलेला मागे तोच वॉशिंग मशीनमधनं परत काढला ड्रेस आणि तो घातला. पण तुम्हाला परत सांगते की हा ड्रेस मी वापरला नव्हता. हा ॲक्च्युली मी घालत नाही, कारण ह्याचे हात फुल आहेत, कामावर वापरायला कम्फर्टेबल नसतो, कारण हात सारखे खाली येतात. तर अशा प्रकारे आपली वांग बटाट्याची भाजी झालेली आहे. ती मी एका डब्यामध्ये काढते, जो की डबा मला घेऊन जायचा आहे दिरांसाठी. तर उरलेली थोडीशी जी भाजी आहे ती मी छोट्या कढईत काढून घेते, म्हणजे मी भांडी वगैरे सगळंच घासून जाईल आणि मुलांना कॉलेजवरनं आल्यावर ते अभ्यास करतील आणि जेवण करतील. तर बघू शकता तुम्ही या चपात्या मी पटापट केलेल्या आहेत. तर 4 चपात्या पण मी घेतल्यात, पॅक केल्यात घेऊन जाण्यासाठी टिफिनमध्ये आणि बाकीच्या चपात्या सगळ्या मी मुलांसाठी काढून ठेवलेल्या आहेत. माझी डाळ पण झालेली आहे, कुकरमध्ये भात होतोय, चपाती भाजी झाली. तर एकंदरीत माझा स्वयंपाक झाला आहे आणि मी टिफिन पॅक करायला घेतलेला आहे, जो मला घेऊन जायचा आहे हॉस्पिटलमध्ये. तर पटकन मी चपात्या एका पेपरमध्ये बांधल्या आणि टिफिन पॅक करून घेतला. एका बाजूला माझे कपडे धुवून झालेले, आता मला ते वर जाऊन वाळू घालायचे होते. तर भरपूर खूप सारे कपडे होते, तर ते सुद्धा मला वाळवायचे होते. मला हॉस्पिटलला जाण्याआधी ही सगळी कामं आवरून जायची आहेत, कारण मी हॉस्पिटलमधनं रात्री पण परत येईल का नाही याची गॅरंटी नाही. तर तुम्ही बघू शकता 3:25 झालेत आणि मी आता हे सगळे कपडे वाळू घालते. कपडे धुवून झालेले आहेत, खूप सारे कपडे होते, बाहेरच्या 5 रश्श्या भरल्या होत्या, शिवाय काही कपडे मी घरात पण वाळू घातले, हँगरला पण घातले. कसं आहे ना, हॉस्पिटलमध्ये ये करण्यामध्ये मला कपडे धुवायला वेळच मिळाला नाही आणि हॉस्पिटलमधनं एकदा घातलेले कपडे ते पुन्हा घालू शकत नाही. हॉस्पिटलमधला एक वेगळाच वास कपड्यांना येत असतो. तर हॉस्पिटलला घालून जाण्याचे वेगळे कपडे होते, शिवाय कामावर घालायचे वेगळे कपडे होते, त्यामुळे कपडे खूप जास्त होते धुवायचे. तर म्हटलं आज कसंही करून पटापट कपडे धुवून घेते, कारण की परत
परत मला वेळ मिळेल नाही मिळणार, आणि कपडेसुद्धा नव्हते घालायला, सगळ्यांचे कपडे मशीनमध्ये होते धुवायला. तर असं करून मी पटापट सगळे कपडे धुतलेले, वाळू घातले रशीवर, आणि मग त्यानंतर विचार केला त्यानंतरच जेवेल, आधी सगळं कामं आवरून घेते. तर एक टब पूर्ण फुल भरलेला माझं वाळू घालून झालं होतं. आता ही दुसरी बादली कपडे मी जे धुतले होते ते मी वाळू घालत होती. तर अशा प्रकारे माझी कामं चालू होती पटापट. अर्ध लक्ष माझं हॉस्पिटलमध्ये लागलं होतं. मला माझ्या सासूबाईंना बघायला जायचं होतं. बघा, बाहेरचे जेव्हा माझ्या 5 रश्श्या भरल्या, मग मी घरामध्ये ही अशी टेम्पररी रश्शी बांधली, जेणेकरून ही रश्शी कशी आहे ना, नुसती अशी अडकवायची आणि जेव्हा त्याची गरज नसेल तेव्हा ती काढून ठेवायची, अशी मी ही टेम्पररी रश्शी केलेली आहे. पण त्याआधी हे जे 4-5 हँगल आहेत माझ्याकडे अँगल, त्याच्यामध्ये मी माझे काही कपडे जे जाड आहेत ते पटापट वाळत टाकले. त्यानंतर उरलेले सगळे छोटे कपडे या घरातल्या रश्शीवर वाळत घातले. तुम्ही बघू शकता माझी मनस्थिती खूपच खराब आहे. माझं लक्ष लागले सासूबाईंकडे. तर हा सासूबाई ज्या दिवशी गेला त्या दिवसाचा व्हिडिओ आहे, म्हणजेच 11 तारखेचा हा व्हिडिओ आहे. आणि 11 तारखेला रात्री म्हणजे 12 तारखेला पहाटे 3 वाजता आमच्या सासूबाई आमच्यातनं आम्हाला सोडून निघून गेल्या. आपल्या ह्या जगाला त्यांनी निरोप दिलेला आहे. तर त्याच दिवशी हे सगळं मी काम करून हॉस्पिटलला जात होती, कारण डॉक्टरांनी सांगितलेलं तुम्ही सगळ्या नातेवाईकांना बोलवून घ्या, त्यांची कंडिशन क्रिटिकल आहे. तर हे सगळं ऐकून मला खूपच शॉक बसला होता. त्यामुळे मला कधी हॉस्पिटलला एकदाची जाते असं वाटत होतं. पण ही सगळी कामं आवरणं पण गरजेचं होतं, कारण की मुलं घरात एकटे असतात, त्यांचं खाणं पिणं बनवायचं आहे, शिवाय नवऱ्याचा उपास आहे त्यांच्यासाठी बनवायचं आहे, माझ्या दिराचा टिफिन घेऊन जायचा आहे, आणि कपडे तर आता समजा पुढे लागणारच ना, कपडे अजिबातच नव्हते घालायला. अशा प्रकारे स्वयंपाक झाल्याच्यानंतर किचन गॅस क्लीन केला, आणि ते केल्याशिवाय मला चैन पडत नाही, हे मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगते. किचन गॅस क्लीन केल्याच्यानंतर मी लादी वगैरे पुसून घेतली. अजूनही मी काहीच खाल्लेलं नाही आहे, जेवलेली सुद्धा नाही आहे, फक्त सकाळपासून 2 कप चहा घेतलेला आहे. इच्छाच होत नाही आहे जेवायची. सासूबाईंबद्दल जेव्हापासून ऐकलं तेव्हापासून माझं मनच होत नाही आहे जेवायचं. पण सगळे बोलत आहेत, रीमा तुला तुझी पण काळजी घ्यावी लागणार आहे, कारण की आता तुला सगळं सासूबाईंना सांभाळायचं आहे, सगळ्यांना सांभाळायचं आहे, मुलांचं करायचं आहे. तर बघा, एका बाजूला घर साफ करेपर्यंत मी प्यायचं पाणी पण भरून घेतलं, जेणेकरून मुलांना परत पाणी भरायला नको म्हणून. त्याआधी सगळ्या भांडे वगैरे प्यायच्या पाण्याचे धुवून घेतले, त्यानंतर पाणी भरलं, आणि हे सगळं करून मी एवढी थकली होती, पूर्ण असं वाटत होतं आंघोळ करावी. मग मी आंघोळ केली, फ्रेश झाली. 4 वाजता मी जेवायला बसली, आणि बघू शकता तुम्ही डाळ भात केलेला, भाजी चपाती केलेली, खूप भूक लागलेली, नुसती तोंडात पटापट कोंबत होती, कारण मला पटकन हॉस्पिटलला जायचं होतं. आणि खरं तर मला 4च्या आधी हॉस्पिटलला पोचायचं होतं, पण घरीच मला 4 वाजले होते. तर अशा प्रकारे मी पटापट जेवण केलं, चपाती भाजी डाळ भात, आणि मी हॉस्पिटलला जायला निघाली. तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला मिळणारच आहे. बघू शकता तुम्ही किती सारे कपडे मी धुवून वाळत घातलेले आहेत, आणि सगळी कामं करून जेवायला बसली. मी हॉस्पिटलमध्ये आली आहे, ICUच्या बाहेर बसलेली आहे, कारण डॉक्टर पुन्हा एकदा सांगून गेले की तुम्ही तुमच्या रिलेटिव्हला बोलवून घ्या, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे, म्हणजे कधीही काहीही होऊ शकतो, कधीही त्यांच्या हृदयाचे ठोके थांबू शकतात. ते सगळं ऐकून मी खूपच टेन्शनमध्ये होती. जे ओळखीचे होते, नातेवाईक होते, ते सासूबाईंना बघायला येत होते, भेटायला येत होते, पण मी माझ्याच जगात होती, कारण मला खूप टेन्शन आलं होतं. आम्ही कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की असे अचानक सासूबाई आम्हाला सोडून जातील. तर अशा प्रकारे हा जो काळा दिवस होता आमच्यासाठी. त्यानंतर हे बघू शकता तुम्ही, सासूबाई रात्री 3 वाजता म्हणजे पहाटे 3 वाजता गेल्यानंतर त्यांना 10 वाजता आणलं, आणि 12 वाजता अंत्ययात्रेसाठी घेऊन गेले. पण आमच्यामध्ये पद्धत आहे, अंत्ययात्रा गेल्याच्यानंतर घरच्या सुनेने घर वगैरे झाडून पुसून मग त्यानंतर स्मशानात यायचं. तर त्यामुळे मी आता सगळे पुढे गेले स्मशानात, आणि मी स्मशानात चालली आहे. तर तुम्ही बघू शकता सगळे पाहुणे बिवणे आलेले आहेत, आणि मी स्मशानात निघालेली आहे. रडून खूप हालत खराब झालेली आहे. खूप आठवण येते सासूबाईंची. माझ्या छोट्या नंदेची पण कंडिशन खूप खराब आहे, कारण त्यांचा खूप जीव होता त्यांच्या आईवर. माझे मिस्टर पण खूप दुःखात आहेत, पण तरीही ते स्वतःला खूप सावरत आहेत, कारण की बाकी पुढचं सगळं त्यांनाच करायचं आहे. तर अशा प्रकारे समोर ही दिसते ती स्मशानभूमी आहे, आणि मी स्मशानभूमीमध्ये पोचलेली आहे. तर असा होता हा आजचा व्हिडिओ. खरं तर मी तुम्हाला अजूनही कळत नाही आहे की मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवायला पाहिजे, तुमच्याबरोबर शेअर करायला पाहिजे का नाही,
पण तरीही मी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे, कारण की तुम्ही पण माझी फॅमिली आहात आणि तुम्ही मला नेहमी कमेंट करता तुझ्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. तर असा हा आजचा काळा दिवस होता जो मी आयुष्यभर कधीच विसरू शकणार नाही. तर व्हिडिओबद्दल तुमच्या काय कमेंट असेल प्लीज चांगल्याच कमेंट करा, वाईट कमेंट करू नका, माझी मनस्थिती समजून घ्या. तर अशा प्रकारे मी पोचलेली आहे. त्यानंतर ना आम्ही रात्री सगळे घरी आलो, सगळे पाहुणे आले आणि मग आम्ही सगळे बाहेर बसलो, एकमेकांचं दुःख आवरत होतो, एकमेकांना सांभाळत होतो, सगळे एकत्र आलो होतो, खूप एकमेकांना सांभाळत होतो, सगळे नातेवाईक आम्ही सगळे बाहेर बसलो होतो. तर ही छोटीशी क्लिप तेव्हाची काढलेली आहे. तर असा होता हा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. मला खूप खूप सपोर्ट करा, मला तुमच्या सपोर्टची गरज आहे. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर माझ्या सासूबाई गेल्या, त्यांना मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली. त्या आमच्या आठवणीत आयुष्यभर राहतील, आम्ही त्यांना कधीच विसरू शकणार नाही, कारण त्या जेवढे दिवस होत्या त्या आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या होत्या. तर असे व्यक्ती खूप कमी असतात आणि असे जिव्हाळा देणारी माणसं पण खूप कमी असतात. तर अशा होत्या माझ्या सासूबाई. तर हेच तुम्हाला या व्हिडिओतनं मी दाखवलेलं आहे. तर बघू शकता माझी अवस्था कशी झाली आहे. तर बस झालं आजच्या व्हिडिओत, मी अजून पुढे काहीच बोलू शकणार नाही.